नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्सच्या बॅचचं पहिलं डेमो लेक्चर तुम्ही अटेंड केलं होतं, ज्यामध्ये मी तुम्हाला फक्त जो सगळ्यात पहिला मुद्दा आहे कोणता, आपल्या समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्सचा, तो तुम्हाला समजावून सांगितला होता. त्यानंतर खूप सगळ्या मध्ये थोड्या अडचणींमुळं, हेल्थ इश्यूजमुळं मी सगळे प्रत्येक सिलेबसच्या मुद्द्यावर जे ॲनालिसिस घेणार होतो ते घेऊ शकलो नाही. तेव्हा आता आपली 25 तारखेपासून बॅच सुरू होती आहे, परवा दिवशीपासून. तर मी आज काय करणार आहे की आपण कोणता सगळा सिलेबस कव्हर करणार आहे हे सगळ्याच्या सगळं कव्हर करणार आहे. आता इथे एक बेसिक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आपली ही जी बॅच आहे ही बॅच फक्त राज्यसेवेच्या सोयीनं नाही आहे. आपण सिलेबस रेफरन्स ठेवताना राज्यसेवेचा सिलेबस समोर ठेवलेला आहे. मात्र या बॅचमध्ये आपण राज्यसेवा असेल, त्यानंतर इतर सर्व पूर्वपरीक्षा असतील, STAची मेन्स असेल, या सगळ्यांना लागणारा जो काय पोर्शन आहे तो सगळ्याच्या सगळ्या पोर्शन आपण यामध्ये कव्हर करणार आहोत. म्हणून तुम्ही सगळी लोक ही बॅच जॉईन करू शकता. फक्त राज्यसेवेच्या मुख्यच्या विद्यार्थ्यांनीच बॅच जॉईन करावं असंही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी प्रत्येक कन्सेप्ट हा शून्यापासून शिकवणार आहे, फ्रॉम झिरो किंवा फ्रॉम बेसिक. तर याचा फायदा काय असणार, याचा फायदा हा असणार आहे की तुम्हाला शून्यापासून कळणार आहे. जसं की त्या दिवशी मी तुम्हाला एक कन्सेप्ट समजावून सांगितलं होता, मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि मायक्रो इकॉनॉमी. तर मॅक्रो इकॉनॉमी आपण काय पाहिलं होतं, तुमच्या अर्थव्यवस्था कशी आहे, तुमच्या अर्थव्यवस्थेचे ओव्हरऑल कॅरेक्टर सांगणारे जे घटक आहेत त्या सर्व घटकांना आपण मॅक्रो इकॉनॉमिक फॅक्टर्स असं म्हणतो. व या सर्व मॅक्रो इकॉनॉमिक घटकांना कॉम्प्लिमेंट करणारे, सप्लिमेंट करणारे जे सर्व छोटे छोटे घटक आहेत त्यांना आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतो. हे सगळं आपण काय करणार आहेत ना, आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये करणार आहोत. यामध्ये आणखीन काही लोकांनी हे एक्सप्रेस केलं की सर थोडी आर्थिक अडचण आहे, आम्ही आत्ता बॅच जॉईन करू शकत नाही. तर जी लोक आत्ता बॅच जॉईन करू शकत नाही त्यांना सगळ्यांना सांगतो, या बॅचचं आपलं ड्युरेशन जवळपास 75 दिवसांचं आहे. तुम्हाला 90 दिवस ही बॅच पाहण्यासाठी मिळेल. त्यानंतर परत एक महिन्याभराचा गॅप असेल, आम्ही परत बॅच सुरू करू. फक्त त्यावेळेस जेव्हा आपण सेकंड टाईम बॅच सुरू करू त्यावेळेस यात व्हॅल्यू ॲडिशन झालेलं असेल, त्यामुळे सध्या जी फीस आहे यापेक्षा जास्त फीस ही नंतरच्या बॅचला असेल, हे फक्त लक्षात ठेवा. पण बॅच जी आहे दर काही महिन्यांच्या टाईम पिरियड नंतर पुन्हा आम्ही बॅच लॉन्च करणार आहोत. राईट. आता आपण सुरू करूया एक एक मुद्दा, सिलेबस कोणता कव्हर करणार आहोत. तर हा मार्कांचा पॅटर्न आहे वर्षभरामध्ये या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रावर कोणते प्रश्न असतात हे आपण पाहितलं. आता आपण दुसरा मुद्दा आपण पाहूया, या समग्र लक्ष्य अर्थशास्त्रात कोणते मुद्दे कव्हर आहेत. हा राज्यसेवेच्या सिलेबसचा पार्ट आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राष्ट्रीय उत्पन्न ही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, त्या देशाच्या त्या जॉग्राफिकल टेरिटरीमध्ये किंवा त्या देशाच्या लोकांच्या मालकीमध्ये जेवढ्या वस्तू आणि सेवा उत्पन्न होतात याला आपण थोडक्यात त्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतो. मग हे राष्ट्रीय उत्पन्न GDP मध्ये कसं मोजतात, GNP मध्ये कसं मोजतात, किंवा हे मोजत असताना याची समान वाटणी झालेली आहे की नाही हे कुठं तपासतात, पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय, त्यानंतर तुमचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GDP मोजण्याच्या पद्धती कोणत्या कोणत्या आहेत. मग यात आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो आहे ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन. म्हणजे काय, तर तुम्ही स्थूल मूल्यवर्धन किती केलेलं आहे, हे सगळ्या बेसिक गोष्टी आपण शिकणार आहोत. आणि हे आपण ओळीनं शिकणार आहोत, म्हणजे एक एक करून आपण त्या सोयीनं जाणार आहोत. ज्या दिवशी जो टॉपिक मी कव्हर करेल त्या दिवशी त्या टॉपिकमध्ये काय कव्हर केलंय हे मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला सिलेबसचा ट्रॅक ठेवता येईल आणि त्या अनुषंगानं तुम्हाला प्रिपरेशन करता येईल. पुस्तक कोणतं वाचावं, काय वाचावं याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे, त्यामुळे नवीन वेगळी गोष्ट अशी काहीच नाही आहे. तरी मी सर्व विद्यार्थ्यांना सूचित करेल की तुम्ही हा सगळ्याचा सगळा व्हिडिओ आहे डेमॉन्स्ट्रेशन लेक्चरचा, हा सर्व व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला, चला ठीक आहे तुम्ही बॅच जॉईन नाही केली तरी ॲटलिस्ट राज्यसेवा मुख्यच्या सिलेबसमध्ये काय आहे हे तुम्हाला कळेल. इथं तुम्हाला लक्षात येईल की ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत ह्या सगळे त्यांनी नवीन ॲड केलेला भाग आहे. आपण पाहूया. आता हे आपण पाहिलं, दुसरं आहे वृद्धी आणि विकास. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वृद्धी आणि विकास म्हणजे काय, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट. वर करणे पाहायला गेलं तर वृद्धी आणि विकास हा जो टॉपिक आहे हा खूप सोपा टॉपिक आहे, बरोबर आहे. या टॉपिकमध्ये ॲज खूप जास्त अवघड कन्सेप्ट नाही आहेत. यामध्ये काय येतं, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल, किंवा ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, मानव निर्धनता निर्देशांक 1, 2, त्यानंतर जेंडर एम्पॉवरमेंट मेजर, त्यानंतर जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, हे सगळे इंडेक्सेस यामध्ये येतात. मग आपल्याला काय वाटतं, आपण या सगळ्या इंडेक्सेसला कॅज्युअली घेतो आणि आपण यांना काय करतो, नेग्लेक्ट करतो. जो भाग आपल्याला खूप जास्त अवघड वाटतो ना आपण त्यावर फोकस करतो. जो भाग सोपा आहे आणि जो खूप जास्त स्कोरिंग आहे याकडे मात्र आपण कधीच फोकस करत नाही. इथे एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या इकॉनॉमिक्सच्या बॅचमध्ये तुम्हाला काय आवडतं याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. म्हणजे काही लोकांचं म्हणणं असं, सर हा पोर्शन तुम्ही डिटेल्डमध्ये शिकवा, सर स्टोरी सांगा. नाही, ज्या पोर्शनला खूप जास्त मार्क्स असतील त्या पोर्शनच्या सोयीनं त्या ठिकाणी वेटेज दिलं जाईल.
तेवढा लेक्चरचं वेटेज दिलं जाईल. आता इथं जर तुम्ही पाहायला जाल तर तुमच्या लक्षात येईल हा जो वृद्धी आणि विकास हा जो टॉपिक आहे, या टॉपिकवर राज्यसेवेने वर्षभरात किती प्रश्न विचारलेत तर 2011ला जवळपास 18 प्रश्न होते. या ठिकाणी 2011ला जवळपास 18 प्रश्न होते. त्यानंतर 32, 28, 42, 35, 38. तुम्ही रिसेंट वर्षांचा ट्रेंड बघा तर तुम्हाला लक्षात येईल की या शेवटचे जे 5 वर्ष आहेत 2015 ते 2019 या 5 वर्षांमध्ये ॲव्हरेज प्रश्न विचारले गेलेत 45+. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, हा पोर्शन जरी तुम्हाला सोपा फॅक्च्युअल जरी वाटत असला तरी या पोर्शनला मार्क्स खूप जास्त आहेत. मार्क्स आणि काय होतं, आपण पुस्तकाच्या सोयीनं किंवा पुस्तकाच्या इंडेक्सनुसार आपण तयारी करतो, आपण सिलेबसनुसार तयारी करत नाही आणि यामुळं माझा सगळा सिलेबस वाचून झालाय हा कॉन्फिडन्सच आपल्याला येत नाही. आपल्या या बॅचचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की मी तुम्हाला ओळीनं सिलेबसनुसार शिकवत जाणार आहे, पुस्तकानुसार शिकवत जाणार नाही. म्हणून लक्षात ठेवा ही बॅच त्यासाठी महत्त्वाची आहे. आता आपण बघूया या वृद्धी आणि विकासमध्ये कोणते टॉपिक कव्हर झालेले आहेत. पहा, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट विकासाचे निर्देशांक. विकास म्हणजे काय, डेव्हलपमेंटचे इंडिकेटर्स. मग इथे आपण काय शिकणार तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा काय कन्सेप्ट आहे हे आपण शिकणार. त्यानंतर विकासाचे सामाजिक आणि आर्थिक निर्देशांक. त्यानंतर सर्वसमावेशक विकास, शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट आठवतं तुम्हाला, मी खूप लोकांना ऑनलाईन सुद्धा शिकवलेलं आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट ही कन्सेप्ट कुणी दिली तर सगळ्यात अगोदर सस्टेनेबल डेव्हलपमेंटची व्याख्या ब्रुंटलँड कमिशननं दिली. ब्रुंटलँड कमिशन कोण होतं तर नॉर्वेचे जे पंतप्रधान आहेत त्यांचं नाव ब्रुंटलँड होतं. ब्रुंटलँड त्यांनी सगळ्यात अगोदर सस्टेनेबल डेव्हलपमेंट या शब्दाची व्याख्या दिली आणि त्याच्यानंतर त्यामध्ये खूप मोठा विकास होत गेला. मग शाश्वत विकास असेल, विकास आणि पर्यावरण असेल, मग ग्रीन टॅक्स म्हणजे काय, कार्बन टॅक्स म्हणजे काय, त्यानंतर हरित स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजे काय, GDP, ग्रीन GDP म्हणजे काय. मी त्या दिवशी तुम्हाला सोपा कन्सेप्ट सांगितला होता. हा पेन आणि या पेनसोबत एखाद्या देशात जेवढ्या वस्तू उत्पन्न झाल्यात या वस्तू आणि सेवांची पैशांच्या स्वरूपात केलेली एकूण किंमत म्हणजे त्या देशाचा GDP होय. बरोबर आहे. थोडक्यात काय, आपल्या भारतामध्ये एका आर्थिक वर्षात जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालंय या सगळ्या वस्तू आणि सेवांचं जेव्हा आपण पैशांमध्ये किंमत मूल्य मोजतो तेव्हा त्याला आपण GDP असं म्हणतो. हा पहिला सोपा कन्सेप्ट आहे. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत असतो तेव्हा यांच्या उत्पादनासाठी आपण पर्यावरणाला सुद्धा हानी पोहोचत असतो. समजा 100 रुपयांच्या वस्तूंचं उत्पादन झालंय आणि या 100 रुपयांच्या वस्तूंचं उत्पादन करत असताना तुम्ही पर्यावरणाला जी हानी पोहोचवली आहे हे आपण समजा पैशांमध्ये मोजली आणि ते पैशांमध्ये मोजल्यानंतर ती हानी निघली समजा 30 रुपये. तर 100 - 30, 100 रुपये तुमचा GDP मायनस तुम्ही 30 रुपये केले तर जे 70 रुपये राहतात हे 70 रुपये म्हणजे तुमचा ग्रीन GDP. याचा अर्थ काय आहे, GDPची जी किंमत आहे त्यामधनं ते GDP उत्पन्न करण्यासाठी जेवढ्या रुपयांची पर्यावरणाला हानी पोचवली गेली आहे, मग ते प्रदूषण असेल, झाडांची तोड असेल, वन्यजीवांचा झालेला मृत्यू असेल किंवा आणखी जे काय असेल, कार्बन डायऑक्साईडचं इमिशन असेल, हे सगळं आपण जेव्हा पैशामध्ये मोजतो आणि त्या GDPच्या किमतीमधनं आपण मायनस करतो तेव्हा त्याला आपण ग्रीन GDP किंवा हरित स्थूल देशांतर्गत उत्पन्न असं म्हणतो. ग्रीन GDP ही संकल्पना कोणी दिली, ही संकल्पना चीनचे पंतप्रधान, माजी पंतप्रधान वेन जियाबाओ यांनी दिली. ही थोडी इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहेत, आपण यांना त्या सोयीनं जाणार आहोत. म्हणजे शाश्वत विकास शिकवताना फक्त डेफिनेशन महत्त्वाचे नाही आहे, त्यामागचं बॅकग्राऊंड सुद्धा कळणं गरजेचं आहे. आलं लक्षात. आणि बऱ्याचदा काय वाटतं की मी तुम्हाला म्हणलं ना की अरे चला आता नवीन सिलेबस आला, पटपट नवीन पुस्तक घ्या. बिलकुल नाही. कोळंबे सरांचं पुस्तक आणि किरण देशटे सरांचं पुस्तक हे मोर दॅन सफिशियंट आहे. अत्यंत सुंदर पुस्तक आहे. तर मी सुद्धा त्यामधूनच शिकवणार आहे, जेणेकरून कुठून काय शिकवलं गेलं तुम्हाला कळेल आणि याच्या रेडीमेड नोट्ससुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील, ज्या तुम्हाला फक्त काय करायच्यात, रिवाईज करायच्या. आता यामध्ये आणखीन काय, आर्थिक विकासाचे घटक, नैसर्गिक साधनं, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान, भांडवल, लोकसंख्या. आता बघा यांनी काय केलंय, लोकसंख्या हा खूप छोटा, किती बघा इथं किती ओळी दिल्यात, लोकसंख्या, मानवी भांडवल, लोकसंख्या, संक्रमणाचा सिद्धांत, बस 1 2 3 4 5 शब्द त्यांनी दिलेत. बरोबर आहे. म्हणजे मला सांगा या 5 शब्दांवर तुमचा सिलेबस संपणार आहे का नाही संपणार आहे. या 5 शब्दांसाठी कमीत कमी 4 ते 5 तासांचे लेक्चर आवश्यक आहेत, ज्यामध्ये बर्थ रेट म्हणजे काय, डेथ रेट म्हणजे काय, लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत म्हणजे काय, माल्थसची पॉप्युलेशनची थेरी काय आहे, डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेरी काय आहे, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला शिकायच्या.
राईट. आणि यामध्ये मग युनिसेफचे नॉर्म्स काय आहेत, हे सगळं, शाश्वत विकासाची उद्दिष्ट काय आहेत, त्यानंतर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, जेंडर एम्पॉवरमेंट मेजर, शिक्षण, आरोग्य आणि पोषण, हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर दारिद्र्य विषयाचे अंदाज आणि मापन, दारिद्र्य रेषा, मानवी दारिद्र्य निर्देशांक, उत्पन्न, दारिद्र्य, रोजगार यामधील परस्पर संबंध, वितरण आणि सामाजिक न्यायाची समस्या, भारतातील सामाजिक सुरक्षा उपक्रम. तसं बघायला गेलं तर या सगळ्यांमध्ये काय वाचावं हे कळणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. पण जर आपण याला योग्य पद्धतीनं जर डिव्हिजन केलं तर आपल्याला सोप्या भाषेमध्ये कळेल यामध्ये काय विचारलं गेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या टॉपिकचा सगळ्यात मेन फोकस आहे वेगवेगळे इंडेक्सेस. जवळपास 25 ते 30 इंडेक्सेस आहेत. ते 25 ते 30 इंडेक्सेस आपण इथं शिकणार आहोत. दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं पहा, काय आहे, दारिद्र्य. दारिद्र्य हा टॉपिक 2-3 ठिकाणी डिवाइड करून दिलाय, तरी सुद्धा या ठिकाणी सुद्धा दारिद्र्य दिलाय. त्यामुळे दुसरा मेन फोकस असणार आहे दारिद्र्य, ज्याला आपण गरिबी सुद्धा म्हणतो. रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणजे काय, त्यानंतर ॲब्सोल्यूट पॉवर्टी म्हणजे काय. तिसरं महत्त्वाचं आहे बेरोजगारी, हा यातला महत्त्वाचा टॉपिक आहे. आणि चौथा महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे लोकसंख्या, जो याचा मेन फोकस आहे, लोकसंख्या. बरोबर आहे. आता तुम्हाला वाटत असेल इंडेक्सेस शिकलं, दारिद्र्याचे कन्सेप्ट क्लिअर झाले, बेरोजगारीचे कन्सेप्ट क्लिअर झाले, लोकसंख्येचे कन्सेप्ट क्लिअर झाले, म्हणजे आपल्याला हे 45 मार्क पडतील. बिलकुल नाही. लक्षात ठेवा, इथं त्यांनी सगळ्यात शेवटचा मुद्दा काय ऍड केलाय, भारतातील सामाजिक सुरक्षा उपक्रम, भारतातील सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. म्हणजे या सर्व क्षेत्रांमधील जे सरकारी धोरणं आहेत, सरकारी धोरणं, कोणते सरकारी धोरणं, जे केंद्र सरकारचं धोरण आहे आणि जे राज्य सरकारचं धोरण आहे. म्हणजे थोडक्यात काय, तुमचा HRD याचा जो सिलेबस आहे त्यातले काही महत्त्वाचे धोरणं, ॲटलिस्ट त्यांचे उद्दिष्ट तरी तुम्हाला माहीत असायला हवे. केंद्र सरकारची धोरणं, राज्य सरकारची धोरणं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या इंडेक्सेस, त्यानंतर दारिद्र्य, बेरोजगारी आणि लोकसंख्या या सगळ्यांशी निगडीत असणाऱ्या सरकारी योजना, गव्हर्नमेंट स्कीम. बरोबर आहे. एवढं या सगळ्या सेकंड पार्टचा टार्गेट आहे. आलं लक्षात. तुम्हाला हा प्रत्येक मुद्दा जर कळत असेल तर त्या सोयीनं तुम्हाला प्रिपरेशन करायचं. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला सिलेबसचं ॲनालिसिस योग्य पद्धतीनं करता येत नाही तोपर्यंत पुस्तक वाचणं वायफळ असतं. आणि मग सरतेशेवटी आपण MPSCला नाव ठेवायला सुरू करतो की MPSC चांगली नाही, वाईट आहे, 5 वर्ष पंचवार्षिक योजना, गाळात रुतणं, कोचिंग क्लासवाले लुटतात, मेसवाल्या मावशी लुटतात. कुणी तुम्हाला लुटत नसतं. ही तुमची स्वतःची चॉईस असते, तुमचं स्वतःचं डिसिजन असतं जे ठरवतं. तुम्ही कोणाचाही गायडन्स घेत नाही. तुम्हाला वाटतं आपण खूप जास्त अतिशहाणे आहोत, येतो दन पुस्तकं वाचतो. पुस्तकं वाचण्याच्या अगोदर जोपर्यंत तुम्हाला सिलेबसमध्ये काय विचारलं गेले हे तुम्हाला डिफाईन करता येत नाही तोपर्यंत तुम्ही पुस्तकं वाचून काहीही फायदा नाही. आणि काय विचारलं गेलं हे कळण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, तुम्हाला या ठिकाणी सिलेबस खूप चांगला माहीत असणं अपेक्षित आहे. जर सिलेबस चांगला माहीत असला तर फायदा होईल, अदरवाईज तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. राहील लक्षात. हा आपल्या सिलेबसचा 2 नंबरचा टॉपिक आहे, वृद्धी आणि विकास, ज्यावर एवढे सगळे टॉपिकवरचे मिळून प्रश्न येणार आहेत. क्लिअर. त्यानंतरचा जो तिसरा टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट डेमो लेक्चरमध्ये पाहूया. थँक्यू व्हेरी मच.